सावत्र बाबाकडूनच पोटच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। गतिमंद बालकाची हत्या करण्यात आली आहे। दुसऱ्या लग्नासाठी अडसर ठरणाऱ्या चिमुरड्याला बापानं संपवलाय। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी बायपास मधली ही घटना आहे। अवघ्या 24 तासांमध्ये आरोपी दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे। दुसऱ्या लग्नासाठी हा गतिमंद मुलगा हा अडसर ठरत होता आणि याच कारणातून या पित्यानं आपल्या पोटच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली आहे। गतिमंद बालकाची हत्या करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधली ही सगळी घटना आहे। दुसऱ्या लग्नासाठी अडसर ठरणाऱ्या चिमुरड्याला संपवलेलं आहे। पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आतच या पित्याला अटक केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय छेडे सध्या आपल्यासोबत आहे। विजय, नेमकं काय चाललंय संभाजीनगरमध्ये? काय अशा पद्धतीच्या घटना आता वारंवार घडू लागलेल्या आहेत? नेमकं हे प्रकरण काय? नक्कीच जर बघितलं तर अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली आहे। कारण सावत्र वडिलांनी आपल्या 5 वर्षाच्या मुलाचं जे आहे ते खून केल्याची घटना ही समोर आलेली आहे आणि त्याला सहकार्य जे आहे ते त्या मुलाच्या आईनंच केल्याचं पाहिलं मिळतं। कारण त्या मुलाची आई जी आहे ती 5 वर्षापूर्वी तिचा विवाह जो आहे तो नांदेडच्या एका व्यक्तीसोबत झाला होता। मात्र त्यानंतर त्या व्यक्ती तिच्या त्या मतिमंद मुलाचं जे आहे ते वडिलांचा मृत्यू पावला आणि त्यानंतर ही संबंधित महिला जी आहे ती छत्रपती संभाजीनगर येथे राहण्यासाठी आलेली। या ठिकाणी एका व्यक्तीसोबत तिचं प्रेम होतं आणि त्यानंतर त्याच्यासोबत तिला लग्न देखील करायचं होतं। मात्र तिला 5 वर्षाचा मतिमंद मुलगा असल्यामुळे ते वडील तिला त्या मुलाला दररोज मारहाण करत होता आणि त्यांना लग्न देखील करायचं होतं। मात्र लग्न करायचं असताना हा अडथळा ठरत असल्यामुळे दोघा पती पत्नींना मिळून त्याला जीव मारून एका शेतामध्ये फेकून देऊन या ठिकाणाहून नांदेड आणि वाशिम या ठिकाणी ते दोघेही फरार झाले होते। मात्र ही घटना पोलिसांना समजतात पोलिसांनी तात्काळ सूत्र चालवत आता या दोघांनाही अटक केलं असून दोघांनी या मुलाची हत्या केल्याची कबुली जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहे ते अधिक तपास करत आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर मागील काही दिवसापासून या घटना ज्या आहेत त्या वाढत असल्याच्या पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद विजय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।